तर राखी, यंदा बिग बॉसच्या घरात फॅमिली राउंडमध्ये राखीची फॅमिली आम्हाला पाहायला मिळाली आणि आम्हाला खूप आनंद झाला. तुला कसं वाटलं फॅमिलीला घरात बघून? हो, माझा भाव आला, तो थकलाय. इतके सीझन येऊन येऊन बिग बॉसला सांगितलं, लोकांना सांगितलं, बाय हिच्या हातात ट्रॉफी द्या, कारण आम्हाला लाज वाटते आता यायला. माझे दर्शक आणि माझी फॅमिली, माझ्या घराचे लोक थकलेत. मी जेव्हा बिग बॉस मध्ये जाते ते लोक, हिला तर काय भेटणार नाही ट्रॉफी, ही फक्त राडा करून येणार आहे. पण आम्हाला रारा पाहायला मिळालं. पण तुला असं वाटतं की राच्या मध्ये खूप लोक आली? रारामध्ये कितीही लोक येऊ दे, मी जिंकणार. मी ट्रॉफी नाही जिंकली तर काय झालं, राकेश मग एक दिवस मी जिंकणार. पण ज्या गोष्टीसाठी भाऊच्या धक्क्यावर तुला भाऊ ओरडले, तू रडलीस सुद्धा, ती गोष्ट तुला का वाटली? म्हणजे राकेश आणि दीपालीच्या मैत्रीवर तुला बोलावंसं का मला वाटलं? त्यावेळी कळलेलं की मी जाणार आहे. मला असं आतमधून मी खूपच सॅड होते आणि मला असं वाटलं की हे इथंच संपवायचंय. माझं नाव घेऊन बाहेर लोकांनी बोंबलायला नको, म्हणून तिथं मी संपवलं. आणि मी काहीच खोटं बोलली नव्हती. जे होतं बोललेली ते सगळं खरंच होतं. ओके. पण दीपाली भाऊच्या धक्क्यावर दीपालीने तुझी माफी मागितली की ती सुद्धा जे तुला हो, काही तिने बोलली? पण भरपूर सांगितलेलं मला काय फरक पडत नाही, माझं लक्ष फक्त राकेश बापटवरच होतं. आणि मी बाहेर निघाली म्हणजे मी त्याच्यापेक्षा असं वाटलं की मेरी जान चली, ते असतं ना की कह दो की तुम हो मेरे वरना, राकेश बापट जीना नहीं मुझे है मरना. तर का मला काढलं बिग बॉस, आय हेट यू बिग बॉस. का काढलं मला एवढ्या लवकर? राखी, जाता जाता तुला कोण वाटतं की कोणी तुला जर असं तू तन्वी म्हणते, जिंकणार आहे, पण राकेश रनरअप राहणार आहे. पण तन्वी बद्दल ना खूप बोललं जाते की ती फेक वागते, ती फेक वागते, पण सिक्स सेन्स आहे, ती जिंकणार आहे.